स्थानिक चांदूर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे पूर्णा काठावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्णामाय निर्माल्य संकलन व स्वच्छता अभियानाला यावर्षीही गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावर्षी सायंकाळपर्यंत किमान 2500 घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले। त्यासोबत निर्माल्यही गोळा करण्यात आले। दरवर्षी निर्माल्य कमी प्रमाणात जमा होत आहे, यातून जनजागृती होत आहे। क्षात्रवीर प्रतिष्ठान व शंकर विद्यालय येथील राष्ट्रीय हरित सेना माणुसकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते। या उपक्रमाची सुरुवात 6 वर्षांपासून करण्यात आली। निर्माल्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या अभियानाचे संयोजक डॉक्टर तुषार देशमुख यांनी या अभियानाला सुरुवात केली। त्यानंतर निर्माल्य स्वीकारल्यास होणारे प्रदूषण कमी झाले। या अभियानात सहसंयोजक व निसर्गमित्र सदाशिव देवताळे, प्रतीक देशमुख, प्रणय तरारे, रोशन नांद्रेकर यांचे विशेष परिश्रम आहे। या उपक्रमाला सामाजिक वनीकरण व त्यांचे कर्मचारी यांचेही पाठबळ मिळाले। चांदूर बाजारचे तहसीलदार रामदास शेळके, ठाणेदार सूरज बोंडे, सरपंच डॉक्टर मुकुंद मोहोड, पोलीस पाटील संदीप मोहोड, सामाजिक वनीकरणचे वाटाणे, प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सुरेश सवळे, सागर सवळे, सुयोग गोरले यांनी भेट देऊन कौतुक केले। या अभियानाकरिता मुख्य संयोजक डॉक्टर तुषार देशमुख, संयोजन समितीचे सदाशिव देवताळे, प्रतीक देशमुख, प्रज्वल ठाकरे, प्रणय तरारे, रोशन नांद्रेकर यांच्यासह शंकर विद्यालय, राष्ट्रीय हरित सेनेचे अजित कासदेकर, संभाजी सांगोले, स्मित कापसे, रुपेश चव्हाण, आर्यन गेडाम, नैतिक शिंगाडे, वेदांत पाखरे, अंकुश चौधरी, प्रणव गवई, ईश्वर हाते यांनी बॅनरवाला ग्रुपचे दिगंबर नांद्रेकर, नेहल तरारे, अविनाश अमझरे, सामाजिक वनीकरण कर्मचारी व पंकराजा बिल्डिंग मटेरियलचे निलेश पळसपगार, नंदू सोनोने, घनश्याम भोरगडे, उमेश भोरगडे, आशिष मोहोड, गवई, तायडे इत्यादी उपस्थित होते। एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे।